नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चा सेतू अभ्यासक्रम अंतर्गत पुढील कृतीपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण कृतीपत्रिका क्रमांक 8 अभ्यासणार आहोत. पहा, यामध्ये काय समजून घ्यायचं विद्यार्थी मित्र आपल्याला समजून घ्यायचं आहे कार्बनची ओळख चांगली करून घ्यायची आणि कार्बनचे काही अप्रूप आहेत का ते पाहायचं आहे. अपरूपता या गुणधर्माविषयी आपण चर्चा करणार आहोत. पहा, संदर्भ काय, 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 13वं प्रकरण होता कार्बन एक महत्त्वाचं मूलद्रव्य. त्या कार्बनबद्दल आपण इथे अभ्यास करणार आहोत. प्रकरण 13मध्ये तुम्ही अभ्यासलेला होतात 9वीला. पहा, कुठली क्षमता तुम्हाला यायला पाहिजे. या कृतीपत्रिकेच्या अभ्यासानंतर तुम्हाला कार्बनच्या गुणधर्माविषयी सांगता यायला पाहिजे मुलांनो. त्याचप्रमाणे कार्बनचं काही वर्गीकरणही करता यायला पाहिजे आणि छोट्या प्रयोगाने गुणधर्माचा पडताळासुद्धा घेता यायला पाहिजे. कार्बन हा खूप महत्त्वाचा मूलद्रव्य आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहे. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायलाच पाहिजे. पहा, त्यासाठी काय करायचं आहे लक्षात घेऊ. यामध्ये काय दिलं आहे करून पहा. काय सांगितलं आहे, 2 चमचे घ्या. एका चमचेच्या थोडी साखर आणि दुसरी चमच्यामध्ये 3-4 थेंब दूध घ्या. दोन्ही चमच्यांना स्वतंत्र उष्णता द्या. शेवटी शिल्लक राहणारा काळा पदार्थ पहा. साखरला उष्णता दिली चमच्यामध्ये घेऊन, काळा रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो. दूध घेतलं, दुधालाही उष्णता दिलं, काळ्या रंगाचाच पदार्थ शिल्लक राहतो. मग याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की दोन्ही पदार्थ जरी वेगवेगळे असले तरी ज्वलन झाल्यावर जो शिल्लक राहणारा पदार्थ आहे, जो राहणारा पदार्थ आहे तो एकसारखा आहे. हे लक्षात घ्या मुलांनो. राहिलेला काळा पदार्थ काय दर्शवतो की शिल्लक राहिलेला पदार्थ एकसारखाच आहे. हे लक्षात घ्या. दुसरा प्रश्न काय पहा, खालील चित्रांचं निरीक्षण करा. या सर्वांमध्ये कोणता घटक समान आहे पाहायचं आहे. लाकूड, इथं लाकडाचं ढीग दिसतंय. कोक म्हणजे कोळसा, दगडी कोळसा आपण म्हणूयात. नैसर्गिक वायू, पेट्रोल, बायोगॅस. यामध्ये कोणता घटक समान आहे? सगळे हे घटक आपण ज्वलनासाठी वापरतो. ज्वलनशील पदार्थ आहेत, हे लक्षात आलं आपल्याला. मग आणखीन जर थोडी ओळख पाहिजे तर आपण असं म्हणू शकतो का, ज्वलनातून कुठला संयुग इथं मुक्त होतो? कार्बन हे मुक्त तसे संयुगाच्या रूपात आढळतं ना, तोच कार्बन या इंधनामध्ये तुम्हाला आढळून येईल. आपल्याला माहिती आहे की कुठल्या इंधनाचं ज्वलन झालं की कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. सहज म्हणतो आपण कार्बन डायऑक्साईड हा संयुग आहे. हा इथं कार्बन आहे पहा. हा कार्बन ऑक्सिजनच्या सोबत आहे, संयुग रूपात आहे, सोबत आहे म्हणून संयुग रूपात आढळून आला. म्हणजेच कार्बन हा एक कसा आहे, मुक्त स्वरूपातही आढळतो आणि संयुगाच्या स्वरूपातही आढळतो. आलं लक्षात? तर मग ह्या कार्बनचं स्त्रोत कोणते म्हणजे कार्बन कुठून आपल्याला मिळतं? स्त्रोत म्हणजे मिळतं कुठून आपल्याला ते पाहायचं आहे. पहा, स्त्रोत बघूयात आपण. कार्बन कुठून मिळतो आपल्याला? तर मुक्त अवस्थेत आणि संयुग अवस्थेत दोन्हीचा विचार करायचा आहे. मुक्त अवस्थेत म्हणजे फक्त कार्बन एकटाच असेल तिथं, दुसरे कुठले मूलद्रव्य त्याच्यासोबत असणार नाहीत. हे लक्षात घ्या मुलांनो. मुक्त अवस्थेत तो हिऱ्यामध्ये आढळतो, ग्राफाईटमध्ये आढळतो. जे सीस पेन्सिलमधलं सीस असतं ना, तसा ग्राफाईट आणि फुलेरिन्समध्ये आढळतो. लक्षात घ्या, मुक्त अवस्थेमध्ये फक्त कार्बनच तिथं असतात. संयुग अवस्थेत म्हणजे इतर मूलद्रव्यांसोबत कुठं बघा, आत्ता म्हटल्यासारखं कार्बन डायऑक्साईड, CO2 कितीतरी वेळेले ऑक्सिजनच्या सोबत आहे बघा. कार्बनचा C ना, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, इथं कार्बन आहे बघा C. कॅल्शियम आणि ऑक्सिजन सोबत झाला. जीवाश्म इंधनं जसं पेट्रोलियम असेल, नैसर्गिक वायू असेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू यांच्यामध्ये कार्बन आहे संयुग अवस्थेमध्ये. कार्बनी पोषद्रव्यामध्ये आहे. आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन असतो. वनस्पतीपासून आपण जे अन्न मिळवतो ते सगळे कार्बनयुक्त असतं मुलांना, लक्षात घ्या. नैसर्गिक धागे, कापूस असेल, लोकर असेल, रेशीम असेल. लोकर जे मेंढीपासून बनवलं म्हणजे प्राण्यांपासून सुद्धा मिळवणारे प्राण्यांपासून सुद्धा आपण कार्बन मिळवतो, हे लक्षात घ्या.
नैसर्गिक धाग्यांमध्ये कार्बन आहे, कार्बनी पोषद्रव्यांमध्ये आहे, इंधनामध्ये तर आहेच आहे, कॅल्शियम कार्बोनेट, कार्बन डायऑक्साईड अशा सगळ्यांमध्ये तो संयुग अवस्थेत आढळतो. म्हणजे त्याच्या सोबतीला इतर मूलद्रव्यांना घेऊन तो आढळत असतो. अशा पद्धतीनं कार्बनचे स्रोत आहेत मुलांनो, लक्षात घ्या. त्यानंतर पहा वाळलेली पानं, केस, बिया, डाळ, कागद, प्लास्टिक इत्यादी पदार्थांना उष्णता दिली की शिल्लक राहणारा जर पदार्थ बघितलात तर काळ्या रंगाचा जो पदार्थ राहतो तो काय असतो? कार्बनच असतो. हे लक्षात घ्या. म्हणजे कुठलाही पदार्थ तुम्ही ज्वलन करा, काळ्या रंगाचा पदार्थ तयार होईल. वनस्पतीपासून तयार झालेले पदार्थ असतील किंवा प्राण्यांपासून मिळवलेले पदार्थ असतील. आलं लक्षात? असा हा सर्वव्यापी कार्बन आहे. सर्वत्र कार्बन व्यापलेलं आहे. का व्यापलेलं आहे हेही आता आपण बघणार आहेत. कार्बनची संज्ञा आहे C. अणुअंक त्याचा 6 आहे. मुलांना लक्षात घ्या. अणुअंकाला आपण झेड अक्षराने दाखवतो 6 आहे. अणुवस्तुमान त्याच्या 12 आहे. ए अक्षराने दाखवतो आपण. किती आहे? 12. इथं दिले पहा. इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं होईल? इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनची कक्षेनुसार विभागणी. अणुअंक एवढे इलेक्ट्रॉन असतात. हा मुद्दा क्लिअर असू द्या. पुन्हा एकदा सांगते, अणुअंक जेवढा असतो तेवढेच इलेक्ट्रॉन त्या मूलद्रव्यांमध्ये असतात. आता सांगा, अणुअंक 6 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती आहे त्याच्याकडे? 6 आहेत. 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 6 इलेक्ट्रॉनची विभागणी करा कक्षेनुसार. पहिल्या कक्षेत नेहमी 2च बसतात. 2 बसवलं, राहिले किती? 4. पुढच्या कक्षेत बसवलं 2, 4. इलेक्ट्रॉन स्वरूपण नेहमी कंसात लिहायचे तर दिले पहा. इथं कंस राहिला होता, मी केलं. आलं लक्षात? मग याच्यावरून इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलं आलं. बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? सगळ्यात बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहे. आणि हा 4 इलेक्ट्रॉन काय करतो? अष्टक स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि 4 इलेक्ट्रॉन घेतो आणि अष्टक स्थिती प्राप्त करतो. दुसऱ्या मूलद्रव्यांकडून तो 4 इलेक्ट्रॉन घेतो. देवाणघेवाण ही संकल्पना तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि त्यामुळं याची संयोजक किती आहे? 4. आणि 4 घेतो म्हणून त्याची संयोजक 4 असंही सांगू शकता. किंवा दुसऱ्या भाषेत जर म्हटलं, बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 आहे. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या ही संयोजी इलेक्ट्रॉन दर्शवते म्हणून 4 सांगू शकता. तिथंही नियम आहे, 5पेक्षा मोठी संख्या आपण सांगू शकत नाही. तसं असेल तर 8मधून वजा करून सांगायचं. तेही आपल्याला लक्षात राहू द्या. असं सगळ्यांचं विचार करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकता आल्या पाहिजे मुलांनो. त्याचा खास व्हिडिओ पण आहे किंवा वर्गात तुम्हाला सांगितलेलं असेल तर ती संकल्पना पहा. संयोजक कसं काढायचं, इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं लिहायचं, अणुअंक कसं कुणाचं किती आहे, पाठ असायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर अजून ओळख पहा त्याची. अधातू आहे हा. का तर हा 4 इलेक्ट्रॉन घेतो. जो इलेक्ट्रॉन घेतो ना, ती मूलद्रव्ये ही काय असतात? अधातू असतात. त्यांच्यामध्ये अधातू गुणधर्म असतो इलेक्ट्रॉन घेणाऱ्यांच्यामध्ये. आणि इलेक्ट्रॉन देणारे नेहमी धातू असतात, हे लक्षात घ्या. आता हा अधातू का झाला? तर 4 इलेक्ट्रॉन घेतोय हा, म्हणून याच्याजवळ अधातूचा गुणधर्म आहे, हे लक्षात घ्या. अधातू आहे आणि सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे, काळ्या रंगाचा जो कार्बन आपण म्हणतोय ज्वलन झाल्यावर शिल्लक राहतो, तो काळ्या रंगाचा कार्बन का धातू नाही आहे? तुम्ही सहज सांगता तो अधातू आहे. काळ्या रंगाचा कोळसा असेल किंवा काजळी असेल, ते अधातू आहेत. म्हणजे आहे ओळख, फक्त ते आपण सायंटिफिक भाषेमध्ये मुलांना ते बसवायचं आहे. आलं लक्षात? अधातू गुणधर्म असणारा हा मूलद्रव्य. ठीक आहे. आता याची अणुसंरचना सुद्धा दाखवली आहे पहा. अणूचं स्ट्रक्चर कसं आहे. सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शब्द पहा सगळे. ॲटॉमिक नंबर 6 आहे. ॲटॉमिक मास नंबर 12 आहे. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन म्हणतो. इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय? इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2, 4 निघाला. संयोजन म्हणजे व्हॅलन्सी म्हणतात त्याला. व्हॅलन्सी 4 आहे म्हणून तो काय झाला? नॉन मेटल झाला. ओके नाही, धातू नाही आहे. नॉन मेटल म्हणजे अधातू आहे. तर आता त्याचं अणुसंरचना दिसायला कसं नेमका? त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं आहे? म्हणजे अणुरचना कशी आहे पहा इथं मध्यभागी केंद्रक असतो, हे माहिती असायला पाहिजे. बाजूला इलेक्ट्रॉनचे कक्षेमध्ये फिरत असतात, जसं सूर्याभोवती ग्रह फिरतात तसं. इथं केंद्रक दाखवले पहा. इलेक्ट्रॉन दाखवलेत पहा. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन दाखवले. तिथं दुसऱ्या कक्षेत किती?
4. आपण म्हणलं नाही का, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात आणि दुसऱ्या कक्षेत 4. दाखवलं इथं. ऋण चिन्ह दाखवले पहा. इलेक्ट्रॉनवर कुठला चिन्ह असतो? ऋण प्रभार असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धनप्रभार असतो. न्यूट्रॉनवर कुठलाच प्रभार नसतो. हे लक्षात घ्या. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन कुठे असतात? तो केंद्रकात असतात. मी थोडं डिलीट करून दाखवते. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन कुठे असतात? या केंद्रकामध्ये असतात, ज्याला न्यूक्लियस म्हणतो आपण. हो का नाही? न्यूक्लियसमध्ये असतात, म्हणजे केंद्रकामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात. हे लक्षात घ्या. आणि इलेक्ट्रॉन असे कक्षेमध्ये फिरत असतात. 3 प्रकारचे तिथं काय आहेत? कण आहेत. इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये फिरतायत. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठं आहेत? केंद्रकामध्ये म्हणजे न्यूक्लियसमध्ये आहेत. हो की नाही? अशा पद्धतीनं हा कार्बनचा स्ट्रक्चर म्हणजे कार्बनचं संरचना म्हणतो आपण त्याला. पहा, टेबल, कापूस, फळभाज्या, पेट्रोल, औषध, कागद, तेल, अन्नपदार्थ, इंधने, कपडे इत्यादी या सर्वांमध्ये हा कार्बन आढळतो. म्हणून मी म्हणलं सर्वव्यापी आहे, कारण ह्याची सगळ्यात जास्त असलेली संयुजा 4 इलेक्ट्रॉन घेणारा हा एकमेव आहे. बाकीच्या अणूचं बघा तुम्ही अभ्यास करून. 1 इलेक्ट्रॉन घेतो किंवा देतो, 2 इलेक्ट्रॉन घेतो किंवा देतो, 3 इलेक्ट्रॉन घेतो किंवा देतो. पण हा असा आहे 4 सगळ्यात हायेस्ट ह्याचं इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता आहे. म्हणून हा सर्वव्यापी आहे. मुलांनो लक्षात घ्या. सर्वत्र हा कार्बन व्यापलेला आहे. म्हणूनच आपण म्हणतो कार्बन एक महत्त्वाचा मूलद्रव्य. म्हणूनच धड्याला नाव पण तेच दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. पुढे पहा. आपण त्यानंतर बघणार आहे कार्बनची अपरूपता म्हणजे काय. कार्बन मुक्तावस्थेत आढळतो, संयुगावस्थेत आढळतो, लक्षात आलं. त्याची रचना कशी आहे लक्षात आलं. आता त्याचा एक गुणधर्म पाहायचा आहे. एक गुणधर्म आहे त्याचा अपरूपता. कार्बनजवळ अपरूपता हा गुणधर्म आहे. काय आहे अपरूपता गुणधर्म? पहा. एकापेक्षा अधिक रूपात आढळणाऱ्या अपरूपता. रूप अनेक प्रकारामध्ये आढळतो. एकापेक्षा अधिक रूपात आढळणाऱ्या रासायनिक गुणधर्म मात्र सारखे असले तरी भौतिक गुणधर्म मात्र भिन्न असणाऱ्या मूलद्रव्याच्या गुणधर्माला अपरूपता म्हणतात. रासायनिक गुणधर्म सारखे आहेत परंतु दिसायला मात्र ते वेगळे आहेत. म्हणजे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म माहिती असू द्या. रासायनिक गुणधर्म म्हणजे आतमध्ये असं ते वरून कळत नाहीत. भौतिक गुणधर्म म्हणजे वरवर दिसणारे. त्याची तो स्थायू अवस्थेत आहे का, द्रव अवस्थेत आहे का, वरून पाहिल्या लक्षात येतं. तर अशा पाहिल्यावर बघितलं तर तो वेगळा वाटतो, परंतु ॲक्च्युली तो रासायनिक गुणधर्म त्याचे कसे असतात? समान असतात. मग अशा गुणधर्माला काय म्हणतात? अपरूपता. लक्षात आलं. एकापेक्षा अधिक रूपात आढळणाऱ्या रासायनिक गुणधर्म समान परंतु भौतिक गुणधर्म भिन्न असणाऱ्या मूलद्रव्याच्या गुणधर्माला अपरूपता असे म्हणलं जातं. ठीक आहे. मग कार्बनप्रमाणे सल्फर, फॉस्फरस, समृद्धी, अपरूपतेला शब्द काय? कार्बन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये राहतो ना. कार्बन हिरामध्ये पण आहे, कार्बन ग्राफाईटमध्ये पण आहे, ॲलेट्रोपमध्ये. पहा अपरूपता लक्षात आलं. अपरूपतालाच इंग्लिशमध्ये म्हणलं जातं ॲलोट्रोप्स. ॲलोट्रोपी हा प्रॉपर्टी लक्षात यायला पाहिजे. ॲलोट्रोप्स कसे आहेत पहा. कार्बनप्रमाणे सल्फर, फॉस्फरस ही मूलद्रव्ये सुद्धा अपरूपता दर्शवतात. पहा आता दिसायला वेगवेगळे परंतु गुणधर्म समान. बघायचं कार्बनची अपरूपते 2 प्रकार केलेत मुलांना याचे. स्फटिकी अपरूपे आणि अस्फटिकी अपरूपे. आता स्फटिकी अपरूपे म्हणजे कसं? अणूची रचना ही नियमित असते. अणूंची मांडणी ना असं नियमित ठराविक पद्धतीनेच मांडलेली असते. अस्फटिकीमध्ये तसं नसतं. अस्फटिकीमध्ये अणूची रचना ही नियमित नसते, वेडीवाकडी कशीही असते. ठीक आहे. आता बघा तुम्हाला लक्षात येईल. अणूची रचना नियमित असणारी कसं आता लक्षात येईल. स्फटिकी रूप पाहायचं. हिरा हा स्फटिकी रूप आहे मुलांनो. आपण पाहिलंय मगाशी. हिऱ्यामध्ये कार्बन मुक्त अवस्थेत आढळतो, फ्री स्टेटमध्ये आढळतो. मग हिऱ्यामध्ये हिरा हा स्फटिकी रूप आहे त्याचा. पहा त्याची रचना. हिरा त्याची रचना पहा. रचना म्हणलं की कसं बघा. 1 कार्बन अणू 4 कार्बन अणूनं जोडलेला असा. हे टिंब म्हणजे काय दाखवते? कार्बन अणू. म्हणजे ही फिक्स आहे.
त्याची रचना फिक्स आहे अशी, एक कार्बन अणू इतर चौघांना जोडलेला असणार आहे. ठीक आहे, ही रचना म्हणून ती स्फटिकी रूपमध्ये येतं. हिरा हा, माहिती आहे सगळ्यांना, हिरा ऐकून आहात. हिरा हा कार्बनचा स्फटिकी रूप आहे, ॲलेट्रॉप्स आहे, हे लक्षात घ्या. त्याचं गुणधर्म उपयोग पाहणार आहेत. नंतर ग्राफाईट बघूयात. ग्राफाईट जे आपण पेन्सिलमध्ये असतं ना काळ्या रंगाचे सीस, तो तो ग्राफाईट. त्याचं बघा इथं कार्बनची रचना कशी आहे पहा, षटकोनामध्ये मांडणी अशी, म्हणजे फिक्स आहे की नाही, रचना त्याची नियमित आहे, म्हणून हा सुद्धा स्फटिकीमध्ये येतो. त्याचे गुणधर्म उपयोग पाहायचे आहेत, पाहूयात नंतर. अगोदर ओळख करून घ्या कसा आहे. फुलेरिन्स पहा, याला बक्की बॉलसुद्धा म्हणतात बरं का, याला बक्की बॉलसुद्धा म्हणतात, कारण याची रचना बॉलसारखी बघा, फुटबॉलच्या बॉलसारखी आहे, फिक्स आहे रचना, म्हणून तो स्फटिकीमध्ये येतो. कोणकोणते आले मग स्फटिकी रूप? कार्बनचे स्फटिकी अप्रूप कोणकोणते आहेत? हिरा, ज्याला डायमंड म्हणतो, ग्राफाईटला ग्राफाईटच म्हणतो, फुलेरिनला फुलेरिनच इंग्लिशमध्ये म्हणतो. तर त्याची डायग्रॅम्स पहा, रचनासुद्धा पहा. आता त्याचे गुणधर्म पण पाहूयात. गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज आणि युजेस काय काय आहेत पहा. हिऱ्याचा काय गुणधर्म आहे हो? सर्वात कठीण आहे आणि विद्युत दुर्वाहक, याच्यामधून विद्युत जात नाही, प्रवाहित होत नाही, लक्षात घ्या. दुसरा गुणधर्म, कोणत्याही द्रावकात अविद्राव्य, कुठल्याही द्रावकात तो असं विरघळत नाही. अविद्राव्य म्हणजे विरघळत नाही, महत्त्वाचा दुसरा गुणधर्म लक्षात घ्या. त्यानंतर आम्ल आम्लारी यांचा परिणामसुद्धा याच्यावर होत नाही, म्हणून तर त्या हिऱ्याला एवढी किंमत आहे. चकाकी तर आहेच त्याच्याकडं, प्लस हे सगळे गुणधर्म असल्यामुळे त्या हिऱ्याला एवढं किंमत आहे, हो की नाही, करोडोनी रुपये मोजावे लागतात. त्यानंतर उपयोग पहा, काच कापण्यासाठी याचा उपयोग होतो, अलंकारामध्ये तर होतो, ड्रिलिंग मशीनमध्ये सुद्धा, कारण तो कठीण खूप आहे ना. जेव्हा भिंत वगैरे तुम्हाला छेदायची असते, भिंतीमध्ये खिळा ठोकण्यासाठी छिद्र करायचं असतं, किंवा एखाद्या धातूला ड्रिल करायची असते, म्हणजे छिद्र करायचं असतं, अशा वेळेस ते ड्रिल मशीनच्या पुढच्या बाजूला जो लोखंडी टोक असतो त्याच्या पुढं हिऱ्याचा एक कण बसवलेला असतो. तो कणसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तो कठीण असल्यामुळं अजिबात कशालाही तो तुटत नाही आणि सरळ आत भिंतीमध्ये तो सहजपणे घुसू शकतो. आलं लक्षात? म्हणून हिऱ्याचे हे 3 उपयोग लक्षात ठेवायचे. त्यानंतर ग्राफाईट पहा, याचे काय उपयोग आहेत? पेन्सिलमध्ये वापरतात म्हणलं ना ते. आता पेन्सिलचं डोळ्यासमोर घ्या, काळे असतं, मऊ असतं, ठिसूळ असतं आणि गुळगुळीत असतं. त्यामुळं तर आपण लिहू शकतो. ठिसूळ असल्यामुळं तो असं लिहिला की त्याचं झीज होऊन त्याचे अक्षर उमटतात, हो का नाही. आणि विद्युत सुवाहक आहे, मंद सुवाहक आहे ॲक्च्युली. पेन्सिलच्या टोकामधून जर आपण वायर कनेक्शन करून बल्ब लावलं तर पेन्सिलचे 2 टोक पाहिजेत बरं का, तर तिच्यातून विद्युतधारा प्रवाहित झालेलं दिसतं, म्हणून पेन्सिल किंवा ग्राफाईट हे विद्युत सुवाहक आहे. हिरा विद्युत दुर्वाहक होता, ग्राफाईट विद्युत सुवाहक आहे, लक्षात घ्या. आता या ग्राफाईटचा उपयोग कुठं कुठं होतो बघा, फक्त लेखनासाठीच होतो का? नाही, तर वंगण तयार करण्यासाठी. वंगण कुठं वापरतात? ज्याला ग्रीस म्हणतो आपण, ग्रीस, काळ्या रंगाचा ग्रीस असतो बघा, गाड्यांमध्ये वापरतात किंवा ऑइलिंग करण्यासाठी वापरतात. वंगण म्हणायचं. ग्रीस इंग्लिशचे शब्द आहे आणि वंगण मराठी शब्द आहे. कार्बन तयार करण्यासाठी वापरतात. पेन्सिलमध्ये तर वापरता हे माहीतच झालं आहे. रंग पॉलिश तयार करण्यासाठी वापरतात. आर्क लॅम्पमध्ये सुद्धा वापरतात. एक प्रकारचा लॅम्प असतो चकचकीत करण्यासाठी, त्याचा मागचा पृष्ठभाग चकचकीत करून आरशासारखं त्याला लुक येण्यासाठी आर्क लॅम्पमध्ये सुद्धा वापरलेला असतो, लक्षात घ्या. फुलेरिन्स पहा, कुठे आहे, त्याचं काय गुणधर्म आहे? फुटबॉलसारखा दिसतोय ना, पहा, बक्की ट्यूबच्या स्वरूपात आढळतात. एका रेणू साधारणतः 30 ते 900 अणू असतात तिथं, पहा, 30 ते 900. वर तसे नव्हतं, एका रेणूला 4 जोडत गेलं होतं, तसं तर 30 ते 900 अणू एकत्रित होऊन असे चेंडूसारखी रचना तयार झालेली असते. उपयोग पाहायचे, विसंवाहक म्हणून उपयोग आहे. हा कसा आहे? विसंवाहक. याच्यातून विद्युतधारा खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकते, मोठ्या प्रमाणात जाऊ शकते. जलशुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणून वापरतात.
ठराविक तापमानात अतिवाहक म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. अतिवाहक म्हणजे मोठ्या प्रमाणात स्पीडनी जर इलेक्ट्रिक करंट आपल्याला पास करायचं असेल तर आता फुलेरींचा वापर आपण सुरू केलेला आहे. अगदी कमी वेळेत विद्युतधारा पुढे पास होऊ शकते. तांब्याच्या तारेतून किंवा ॲल्युमिनियमच्या तारेपेक्षाही फुलेरींचा वापर करून आपण विद्युतधारा खूप स्पीडनी पाठवू शकतो. अतिवाहक ज्याला आपण म्हणणार आहेत. लक्षात. अशा पद्धतीनं मुलांनो कार्बनचे हे स्फटिकी रूप आपल्याला लक्षात आलेले आहेत. ठीक आहे. करून पहामध्ये दिले पहा. पेन्सिलचे 2 टोक घेतले, त्याच्यामधून बल्ब कनेक्शन केलं, सेल लावलं तर तुम्हाला काय दिसेल? बल्ब पेटलेला दिसेल. याचा अर्थ पेन्सिल म्हणजे ग्राफाईट जो आहे तो कसा आहे? विद्युत सुवाहक आहे हे लक्षात येतं. ज्याला सुवाहकला विसंवाहक सुद्धा म्हणलं जातं. ठीक आहे. अशा पद्धतीने मुलांनो आपल्याला कार्बनची अपरूप माहिती झालेली आहेत आणि अपरूपामधला स्फटिकी अपरूप आपण इथं शिकलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.